बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची सुद्धा सांत्वनपर भेट घेतली। मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलणार असं त्यांनी आश्वासन यावेळी दिलं। सूत्रधाराला धडा शिकवायला हवा असं शरद पवार म्हणाले। या प्रकरणाच्या खोलात जायला हवं असं देखील ते म्हणाले। मसाजो गावामध्ये शरद पवार यांनी संतोष देशमुख कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली। या भेटीदरम्यान त्यांना प्रत्यक्षदर्शींनी अपहरणाची इत्तमभूत माहिती दिली। मृत संतोष देशमुखांच्या नातेवाईकांशी आणि गावकऱ्यांशी शरद पवार यांनी यावेळी संवाद साधला। शरद पवारांनी देशमुख कुटुंबातल्या मुलांची विचारपूस केली आणि यावेळी मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याचं पवार म्हणाले। यावेळी खासदार बजरंग सोनावणे यांनी हा प्रश्न संसदेत मांडला, अधिवेशनात मांडला। याच्या खोलात जायला हवं, सूत्रधाराला धडा शिकवायला हवं असं पवार म्हणाले। कुणी येऊन कुणाला दमदाटी दिली, कुणाला मारहाण केली आणि त्याच्याबद्दलची तक्रार आल्याच्या नंतर त्याची चौकशी ही करण्याची भूमिका घेतली आणि ती चौकशी का करतो म्हणून कुणी बाहेर यायचं, व्यक्तिगत हल्ला केला आणि शेवटी तो हल्ला हत्येपर्यंत जातो, हे तिथं अतिशय गंभीर अशा प्रकारचं आहे। याची नोंद ही राज्य आणि केंद्र सरकारला घ्यावीच लागेल। कुटुंबात लहान मुलं, त्यांच्या मुलीला मी आत्ताच सांगितलं की तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत। माझ्याकडे माझा वतीला फार मोठी मुलींच्यासाठी शैक्षणिक सुविधा आहे। जवळपास 9 ते 10,000 मुली शिकतात, त्याच्यामध्ये आणखी एक मुलगी असेल, उद्या मुलगा येत असेल, त्यांचं पूर्ण शिक्षण आपण करू, त्यांना धीर देऊ, कुटुंबाला धीर देऊ। त्यांच्या मातोश्री आणि कुटुंबातले इतर घटक आहेत, त्यांना आपण सगळे मिळून एक प्रकारचा आधार देऊ